आज आता दिवस 12 एवढा पण नव्हता खास म्हणण्यासारखा. आता बराच म्हणायला लागला. तर काय कसाही असला तरी बराच म्हणायचा. तशी काय लंका लागलेली अख्खी हिला. आता काय सकाळी उठलो काय केलं. हां आहे का कसं आहे 5-5 मिनिटाला विसरतो. आठवतच नाही काय लक्षातच राहत नाही. डोकं आहे का खोकं आहे का नाही. एक दिवस मी विसरणार आहे. एक दिवस असं होईल मी घरातून बाहेर निघन कुठेतरी थोडाफार लांब येईल आणि मला कळायचंच नाही मी कोण आहे काय आहे माझं विषय काय आहे. असा शॉर्ट होईल मग हिंडत राहील इकडं तिकडं. ओळखीचं बघितलं तर देत नाही तर नाही असं शॉर्ट व्हायला नाही. एवढं विसरायचं असतं का तुमच्यासोबत पण होतंय का असं एवढी सराई वारलाय सुट्ट्या चड्डी जायचे उडून माईक लावू का नको म्हणलं नको आता एवढं बोंबल अजून थोडा बोंबल तो. मग उठलो सकाळी काय नाही मग सकाळी उठलो काय केलं जेवलो मग काय झोपलो. काय करणार आहे परत दुसरं तर काय करू शकत नाही येत बी नाही आपल्याला दुसरं. जेवलो काय केलं रे काय जेवलो डाळ चपाती काहीतरी जेवलो आणि मग झोपलो मग कामाचं इकडं तिकडं काम शोधत होतो. एका जागी गेलो तो काम बघायला गेलो तिथं काम बिम बघितलं. तिथं काय माहिती बाबा खरं आहे का खोटं. एक पोरगी होती तिथं गेलो इंटरव्ह्यूला. तिथं एक मॅडम होती मग बारीक आहे 20-21 वर्षाची आहे आणि लय बाबा काम बिम इकडं तिकडं लयच डेंजर काम बिम करते नाही का. ती बोलायला लागली ना माय फाटली इकडं. अयो म्हणलं ही माझ्यापेक्षा बारीक आहे म्हणलं कसलं डेंजर काम करते म्हणलं ही खतरनाक बघ म्हणलं. आपल्याला काय कळायचं आहे म्हणलं. तिला 32,000 पेमेंट म्हणली 32,500. यो पण कुठं इथं व्हायचं गेलो तिथं ती फेकत होती काय कळा ना मला एवढं आहे का नाही. डिंग्या मारलेलं मोठ्या शेत आहे. तिथे गेटमध्ये गेलो कुत्रा चावला असतं. गेटमध्ये एवढा मोठा कुत्रा बांधून ठेवलाय. शॉर्ट झालो मी इंटरव्ह्यू घेतला होत्या मॅडमने. मला काय जे मग कधी आपल्या आयुष्यात नाही तसले प्रश्न विचार आपल्याला येतच काय वांग दावा. ग्रॅज्युएशन केलंय कसं तरी धक्का स्टार्ट. तर हे पुढचं काय कळणार काय नियोजन होतंय या दिवशी आपली लंका लागणार आहे खतरनाक मध्ये त्यात काही विषयच नाही. अशी लंका लागत मग पेमेंट नाही का पेमेंट ते आयला कुठे बी गेलं तर असंच आहे पेमेंट मला विचारतात आयला म्हणलं तुम्ही सांगत राहा म्हणलं द्या ना 20-25-30,000 रुपये. 20 नाही 30-35 द्या म्हणलं नाही का. असं आपलं डोक्यात असतं एखादं म्हणन बाबा 30-35 घे चल हा चल कर माझ्या आईला कोणच असं म्हणत नाही. पेमेंटचं मलाच विचारायला लागले आईला म्हणलं कसं करावं आता. मग काय दिलं पेमेंट किती 10-12 18,000 म्हणले बाबा 18,000 म्हणलं बाहेर डोक्यात आल्या मुंग्या आल्या. मग आलो म्हणलं मरू दे म्हणलं सांगितलं त्यांनी रिजेक्ट करण्यापेक्षा मग मीच म्हणलं बरं ठीक आहे म्हणलं तू करा म्हणलं कॉल नंबर नाही काय दिला मग त्यांना म्हणून आलो कॉल करा. रिझ्यूम काहीच नाही दिलं. बडानीच्या आधी मी तर आलो रेल्वेला काढल्या काय शॉर्ट पण गेला. मित्राला फोन केला छक्काने फोन नाही उचलला. ब्लॉगिंग आईच्या गावात काठी काय ब्लॉगिंग असतं राव मला का ना रोज काय तुम्हाला केळं दाखवू आता काय दाखवू तुम्हाला रोज पहा तिकडं घरी बसा तिकडं काम नाही काय नाही. इंस्टा उघडली की ती छकडी ती सगळी कॉक्रोच दिसायला लागल्यात. आयो म्हणलं काय असं घर नाही म्हणलं. मला
मला काही बोलायला सुचाना बरं का. माया झाल्या डोक्यात मुंग्या आल्या ते इंटरव्ह्यू बघून. 32,000 पेमेंट. अयो 32,000 पेमेंट आहे ना, तिथंच माझा काटा अडकलाय. म्हणलं 32,000 एवढा पेमेंट, आईचा टांगा म्हणलं. आपण को कधी मिळेगा ऐसा पेमेंट. 32,000. तेच विचार चालू आहे. नाही मला नाही वाटत फोन करतील. नाही करणार फोन, मला माहिती आहे. आपण त्या क्वालिटीचे फोन नाही येणार आपल्याला. आला तरी जात नसतो आपण, कारण हेच करायचं आपल्याला. काय सुचाना बाबा.